लक्ष्मीपूजनाची मांडणी सुंदर आणि योग्य कशी करावी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेत आहोत। नमस्कार मंडळी, मी दीपेश उपाध्याय गुरुजी। आपणा सर्वांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा। ही दिवाळी आपणा सर्वांसाठी आनंददायी, सुख, शांती, समृद्धी आणि मंगलमय जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना। या ठिकाणी आपण चौरंग घेतलाय, चौरंगावरती सुंदर पीस आपण मांडलाय, त्यावरती आपण तांदळाच्या राशी मांडलेल्या आहेत। समोर जोड विड्याचं पान घेतलंय आपण, त्यावर आपण गणपती बाप्पांची स्थापना करतोय। लक्ष्मी पूजेमध्ये गणपती बाप्पांचं पूजन करणं अतिशय महत्त्वाचं सांगितलंय, कारण ते निर्विघ्न करता आहेत। गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे। चौरंगाच्या किंवा गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला शंखाची स्थापना आपण करतोय। शंखाचं मुख हे नेहमी उत्तर दिशेकडे असावं। डाव्या बाजूला आपण घंटीची स्थापना करणार आहोत। घंटीची स्थापना ही डाव्या बाजूलाच असावी। यामध्ये आपण आत्ता कलशाची स्थापना करतोय। कलशामध्ये 5 विड्यांची पानं आपण ठेवलेली आहेत। तांब्याचाच कलश घ्यावा, त्याच्यामध्ये 5 विड्यांची पानं आपण स्थापन केलेली आहेत। लक्ष्मीपूजनाच्या वेळेला आपण लक्ष्मी देवीचा फोटो आमच्याकडे 2 फोटो अवेलेबल होते, म्हणून आम्ही 2 फोटो त्या ठिकाणी ठेवलेत। तुमच्याकडे 1 फोटो असेल किंवा लक्ष्मी आणि विष्णू देवाचा फोटो असेल तरीही तो त्या ठिकाणी ठेवलेला चालणार आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपली व्यवसायाची डायरी, म्हणजे ज्यामध्ये आपण दररोजचा आपला हिशोब लिहिणार आहोत, दिवाळी ते दिवाळी अशी डायरी सुद्धा आपण या ठिकाणी करू शकतात। त्या डायरीवरती महालक्ष्मी नमः असंही आपण त्या ठिकाणी लेखणीने लिहू शकतात। फराळासाठी आपण काही वस्तू आणलेल्या आहेत। फराळ जे आपण घरामध्ये बनवलेला असेल तो फराळ योग्यरित्या व्यवस्थित मांडणं गरजेचं आहे, किंवा एखाद्या ताटामध्ये ठेवून तुम्ही तिथे ठेवू शकतात। आम्ही छान पद्धतीने तिथे मांडलेला आहे। या ठिकाणी लक्ष्मीपूजनामध्ये आपण श्रीयंत्राचीही स्थापना करतो। श्रीयंत्र अतिशय महत्त्वाचं आणि लक्ष्मीकारक असल्यामुळे घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी या श्रीयंत्राची स्थापना केली जाते। याच श्रीयंत्रावरती जर आपण बघितलं तर आपण कमळगट्ट्याची एक माळ ठेवली आहे। कमळगट्ट्याची माळ ठेवल्याने श्रीयंत्र अतिशय प्रभावी होतं, म्हणून या ठिकाणी आपण त्या कमळगट्ट्याची माळ ठेवली आहे। लक्ष्मीपूजनामध्ये श्रीयंत्राचंही आपण पूजन करणार आहोत। त्याच ठिकाणी आपण काही बोळके ठेवणार आहोत, पूजेसाठी बोळके। त्यामध्ये आपण धान्य भरलंय। तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी बत्ताशे, लाह्या असंही भरू शकतात आणि त्या ठिकाणी ते ठेवू शकतात। त्यानंतर आपण तिथे ड्रायफ्रुट्सचा नैवेद्य देवासाठी ठेवला आहे, म्हणजे आपण तिथे मनुका आहेत, बदाम आहेत, यांचाही नैवेद्य आपण तिथे दाखवणार आहोत, म्हणून ते द्रोणामध्ये घेऊन आपण ते नैवेद्याचे पात्र तिथे ठेवलेले आहेत। त्यांचा नैवेद्य भगवंताला आपल्याला दाखवायचा आहे। मनुका ह्या लक्ष्मीला जास्तीत जास्त प्रिय असतात, म्हणून आपण त्यांची स्थापना केलेली आहे, तो नैवेद्य तिथे ठेवला आहे। त्या ठिकाणी आपण दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण सुद्धा सांगितलाय, म्हणून दिवे सुद्धा लावणार आहोत। त्यानंतर कलशावरती आपण पूर्ण पात्र स्थापना करणार आहोत। एक तांब्याचं तामण घ्यावं, त्याच्यामध्ये काही तांदूळ ठेवावे आणि त्याच्यावरती महालक्ष्मी देवीची मूर्ती तुमच्या घरी असेल किंवा सुपारी, त्या ठिकाणी तुम्ही महालक्ष्मीची मूर्ती किंवा सुपारी त्या कलशावरती ठेवावी, त्याची स्थापना करावी, त्यांचं पूजन करावं। लक्ष्मी देवीची मूर्ती आपण ठेवल्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला किंवा लक्ष्मी देवीच्या कलशाच्या उजव्या बाजूला आपण एक नारळ ठेवत आहोत, आणि मग ते नारळ कसलं आहे तर ते अर्घ्याचं नारळ आहे। अर्घ्य प्रदान करण्यासाठी नारळ आपण ठेवत आहोत। त्यानंतर तिथे आपण कॉईन्सही पूजन करणार। लक्ष्मी म्हणजेच काय तर पैसा। आपल्याकडे आजही म्हटलं जातं की 1000 रुपये दिले तरी 1 रुपया महत्त्वाचा असतो, म्हणून त्या ठिकाणी त्या लक्ष्मी देवीचं आपण पूजन करतो। कॉईन्सही त्या ठिकाणी स्थापना करायची आहे। घरामध्ये तुमच्या काही दागिने असतील त्यांचीही स्थापना करा। त्यानंतर 2 विड्याची पानं आपण गणपती बाप्पांच्या आजूबाजूला ठेवली आहेत। त्याच्यामध्ये विष्णुदेवाची सुपारी आणि त्याच्यानंतर कुबेर देवतेची सुपारी, या 2 सुपाऱ्या ठेवून आपण त्यांचं पूजन करत असतो। त्यानंतर तिथे आपण दीप प्रज्वलनासाठी काही पणत्या लावल्या आहेत। पूजन जर चालू असेल आपलं तर त्या पणत्या बाजूला लावल्यात तरी चालतात। पूजन ज्यावेळेस संपेल त्यावेळेस वरती ठेवल्या तरी हरकत नाही, पण ज्यावेळेस पूजन आपण करणार त्यावेळेस कदाचित आपल्याला त्याचा चटका लागू शकतो, म्हणून आपण ते बाजूला लावले तरी चालणार आहे। त्यानंतर आपण इथे शिराई ठेवली आहे, जी लक्ष्मीकारक आहे। घरामध्ये शिराई असणं अत्यंत गरजेचे आहे, आणि ही छोटी जर शिराई आपण ठेवली तर त्याचा आपण देवपूजेसाठी, झाडून बांधण्यासाठी तिथे उपयोग करू शकतो। यानंतर आपण ज्या मागील व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की त्याच्यामध्ये आपण लक्ष्मीकारक काही वस्तू एका पेटीमध्ये आपण दिलेल्या आहेत लोकांना, त्या ठेवलेल्या आहेत, त्याचंही पूजन आपण करून आपल्या तिजोरीमध्ये ठेवणार आहोत। अशा पद्धतीचं लक्ष्मीपूजन आपण आपल्या घरी मांडणी करू शकतात, आणि जे गुरुजी आपल्या जवळपास अवेलेबल असतील त्यांच्याकडनं हे पूजन आपण करून घेऊ शकतो।
अशा पद्धतीने आपण लक्ष्मीपूजनाची मांडणी करावी. लक्ष्मीपूजनाची मांडणी झाली तरीही आपल्या जवळपास असणारे जे कोणी गुरुजी असतील त्यांच्याद्वारे आपण हे लक्ष्मीपूजन चांगल्या पद्धतीने आणि योग्य मंत्र उच्चारामध्ये करून घ्यावे. धन्यवाद.